भंडारा में ओबीसी संघर्ष समिति का आंदोलन लगातार तेज होता जा रहा है। 55 दिनों से जारी क्रमिक अनशन के बावजूद भी प्रशासन की ओर से कोई ठोस कदम नहीं उठाया गया। अब समिति ने 6 जुलाई को जिला कलेक्टर कार्यालय के सामने भीख मांगो आंदोलन करने का ऐलान किया है। नमस्कार, मैं पूजा विश्वेकर और आप देख रहे हैं एनटीवी 24 न्यूज। भंडारा में ओबीसी संघर्ष समिति का क्रमिक अनशन पिछले 55 दिनों से जारी है। समिति का कहना है कि अब तक किसी भी सरकारी अधिकारी ने उनकी मांगों पर ध्यान ही नहीं दिया। समिति के अध्यक्ष सदानंद इल्मे ने पत्रकार परिषद में बताया कि 6 जुलाई को जिला कलेक्टर कार्यालय के सामने भीख मांगो आंदोलन किया जाएगा। इसके बाद सांसद और विधायक के घर के सामने डफली बजाकर विरोध प्रदर्शन भी किया जाएगा। साथ ही भंडारा से पूरे विदर्भ में ओबीसी न्याय यात्रा निकाली जाएगी। समिति ने साफ कहा है कि जब तक ओबीसी समाज को न्याय नहीं मिलेगा तब तक आंदोलन जारी रहेगा। त्याची आता आम्ही दिशा बदलवणार आहोत म्हणजे काय आहे की आता आम्ही ठरवलेल्या काही नवीन म्हणजे करण्याचे आहे। त्यामध्ये जसं 6 तारखेला आम्ही कलेक्टरच्या समोर निदर्शनं करणार आहोत आणि भीक मागो आंदोलन करणार आहोत। त्याच्यासाठी हे की आता जे आहे आम्ही काही मागण्या सुद्धा आज या ठिकाणी जोडलेल्या आहेत। त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची मागणी आहे, जनगणनेची तर आहेच आहे, कर्जमाफीची मागणी आहे, त्याचप्रमाणे त्या 100% स्कॉलरशिप आमच्या विद्यार्थ्यांना मिळाली पाहिजे ही सुद्धा मागणी आहे। आणि महायुतीला जो बजेट जो कमी निधी दिला जातो किंवा आता यांनी ठरवलेला विद्यार्थी संख्या घटवलेली आहे आणि उत्पन्नाची अट सुद्धा आता लावलेली आहे, तर त्याच्या विरोधामध्ये सुद्धा आम्ही आंदोलन करणार आहोत। तर हे 6 तारखेला जो भीक मागो आंदोलन करणार आहोत, तर जे काही जमा होईल भीक, तर ती भीक आम्ही मुख्यमंत्र्यांना देऊ, कारण की मुख्यमंत्र्यांचं असं म्हणणं आहे किंवा आमच्याजवळ पैसा नाही, त्याच्यामुळे आम्ही ह्या सगळ्या ज्या स्वायत्त किंवा ह्या ज्या संस्था आहेत यांना आम्ही देऊ शकत नाही किंवा त्याच्यामुळे कपात केलेली आहे, त्याच्यामुळे तुम्ही ही भीक घ्या, परंतु आमच्या विद्यार्थ्यांना किंवा देशातील किंवा ओबीसीच्या मुलांना शिक्षणापासून वंचित करू नका। आधीच तुम्ही त्यांच्या शाळा बंद करून राहिले, आता ह्या सगळ्या गोष्टी करून तुम्ही त्यांना शिक्षणापासून वंचित करून त्यांना म्हणजे त्या अडचणीमध्ये टाकू नका किंवा शिक्षणापासून, अशा प्रकारची आमची ती मागणी आहे। आणि पुढचं म्हणजे त्याच्या पुढचा सुद्धा टप्पा आहे। पुढचा टप्पा म्हणजे 19 जुलैला आम्ही सगळ्या खासदार आमदारांकडे जाऊन ढोलबजाव आंदोलन करणार आहोत आणि त्या ठिकाणी सुद्धा ह्या 6 मागण्यांचं आम्ही त्यांना निवेदन देणार आहोत। 7 ऑगस्टला आमची मंडल यात्रा निघणार आहे, ती संपूर्ण विदर्भात निघणार आहे, भंडाऱ्यापासूनच ती सुरू होणार आहे आणि तिचा शेवट नंतर मग चंद्रपूर जिल्ह्यामध्ये होईल। तर अशा प्रकारची ती मंडल यात्रा असा तो एक प्रोग्राम आहे। आणि यानंतर मग सप्टेंबर महिन्यामध्ये आमरण उपोषण सुद्धा करण्याचा एक म्हणजे आम्ही ती दिशा ठरवलेली आहे। पहिल्या आठवड्यामध्ये